हाय गाईज, 31 तारखेला जाणार आहे. हाय. तर आपण आज चाललोय मायबाप कॉलेज मीन्स नूतन मराठा. आणि आमची मैत्रीण ती जॉबला सिलेक्ट होऊन गेली, तर तिचं खूप खूप अभिनंदन करा. आणि ही एक माकडी. तर आम्ही आता चाललोय मायबाप कॉलेजला. तर आपण भेटू मायबाप कॉलेजमध्ये. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही जॉबमध्ये सिलेक्शन झालं तर खूप छान वाटतंय. तुम्ही केव्हा जाताय? 1 तारखेला. तर मग पार्टी केव्हा देशाल? तिकडनं आल्यावर. गाईज, तर पार्टीसाठी तयार राहा. पार्टीचा ब्लॉग बी लवकरच येईल आपला. आणि ही आमची मॅडम मोबाईलमध्ये लागली, दुसरी माकडीन. आणि छोटी बॉस ती चालते. पण आपल्याला रस्त्यात काहीच अमेझिंग दिसत नाही असं की ज्याच्यावर आपण हसू. गाईज, गरिबी आली, सँडल तुटली रस्त्यातच. गरिबी फॉर द रिझन. आपण आता आलोय बडीरामपेठमध्ये. इथे काका कचरा गोळा करताना बघा. तर गाईस, गाणं चालू आहे गाईस. तर गाईस माझी मैत्रीण बोलली म्हणे इंस्टाची काय म्हणतो आपल्याला गाणे कुठून मागवता म्हणे. इंस्टाची आता पहिलीची सुरुवात. गाईस, आम्ही जेनझी मुली आहेत, पण जेनझी मुलींना माहितीच नाही की इन्स्टावर गाणे कुठे सर्च करून लावता. आणि इथे काय चालू आहे कोणाच्या आपल्या माहिती आहे. इकडे माझ्या पप्पाचं काम आहे गाईज. आपण जाऊ कधीतरी भेटायला. गाईस, आपण आता फुले मार्केटमध्ये, दवोजी फुले मार्केट, जिथे सगळं भेटतं, सगळ्या वस्तू. अंडरपॅन्ट पासून तर बनियान हिचं ऐकू नका गाईज. हे बघा, इकडे कपडे लागलेले आहेत. अरे बसवा बदनाम. किती आहे गाईज, ट्रॅफिक, जळगावचं ट्रॅफिक म्हणजे खूपच बाप्पा. बाप्पा म्हणजे आमची जळगावची भाषा आहे. आपल्या स्वतःच्या मेहनत कमावून आपण तो ड्रेस पण घेऊ शकतोय. तुम्हाला येस गाईज, आपण मेहनत करू. मला सीए व्हायचंय, मी सीए होईल. गाईज, मी आता आज मोबाईल घेणार आहे अल्ट्रा. गाईज, तुम्हाला जरासं मजा करायची असेल तर आमच्या ब्लॉगमध्ये बनेले राहा. बघू शकता तुम्ही, एक कपल 2 कपल. नूतन मराठा कॉलेज आलंय जवळच, मायबाप कॉलेज आलं. तुम्ही बघू शकता. कोणतं कॉलेज? मायबाप कॉलेज. येस गाईज, तर आपण आता चाललोय. तुम्हाला आमचं इंट्रोडक्शन पाहायचं असेल तर आम्ही आमचं इंट्रोडक्शन देऊ तुम्हाला. कारण की आमच्यामधले एक मैत्रीण कमी आहे, ती लंबू नंबर 1 आली नाही आज. हा गाईज, आमचे नावं ठेवले असे. तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन आम्ही इंट्रोडक्शन देऊ, तेव्हा तुम्हाला माहिती पडते आमचे निकनेम्स. खूप ग्रीनरी इकडे. गाईज बघा, आमच्या इथे चालू आहे रील स्टारांची गोष्ट. तर तुम्ही आपल्या ब्लॉग्सला बी सपोर्ट करा की आपण बी मोठे होऊ नये. आपल्या भारत पण असे लोक बोलतील, तर सपोर्ट करा गाईज. कॉलेज आलंय आपलं, तुम्ही बघू शकता. कॉलेजचे एंट्रन्स, कॉलेजची गर्दी गाईज. गाईज, कॉलेजची गर्दी आमच्या. आपण आलोय कॉलेजमध्ये. हाय गाईस. गाईज, आपण तिकडे बसायला जाऊ आणि तिकडे मस्त शांततेत ब्लॉग करू. लेक्चर पण करायचे, पण आता बघू लेक्चर म्हणजे बघू नाही करायचेच आहे. लेक्चर करायला टाइम नाहीये. नाही गाईज. घंटा समजत नाही. काय शिकवते काय माहिती. मॅडमने चांगलं शिकवलं तर आम्ही तिथं बसू आणि बघू. गाईज, लेक्चर तर करणारच पडते. गाईज, खूप गर्दी. गाईज तुम्ही गाईज ऐकून स्वतःला. तर गाईस, तुम्ही बोर झालेला असणार, हिला फेका. मुलींची नॅशनल प्रॉब्लेम फोटोज. ह्या मॅडमांना फोटो काढायचे. मस्त मौसम झालाय गाईज, आणि मस्त फोटो पण येतील. फोटो काढायचे गाईज, पण फोटो काढणार कोणी नाही गाईज. रडायची इच्छा होते पण आम्ही रडू नाही शकत. गाईज, कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमध्ये येऊन काय करताय आम्ही? नाही गाईज, लेक्चर करायचे. लेक्चर आम्ही करणार आहे, पण लेक्चर चालू नाही झाले. गाईज, आम्ही लेक्चर करणार आहे गाईज. मॅडम, तुम्ही काय करताय मॅडम? मी बघते. खूप छान. आपला आता कॉलेजला जायचं आहे. आता आपण कॉलेजला आलेले, तर मी आता लेक्चर अटेंड करणार आहे. कारण की मी घरच्यांना सांगितलं की मी लेक्चर अटेंड करायला जाणार आहे. गाईज, एकदम सुशिक्षित मुलगी गाईज. हो गाईज, मी सुशिक्षित आहे ना, हमेशा राहणारच आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या जयश्री. गाईज, मॅडमांचा मम्मीचा फोन संपलाय. आता आपण जाऊ लेक्चरला, पण लेक्चर काय होणार नाही. आपण लेक्चर बघूया. बोला. आता एक लेक्चर अटेंड केलं. कोणतं होतं लेक्चर? कोणतं होतं? आणि फिरायचं आणि नवऱ्या मारायचं. नाही गाईज, ओसीचं लेक्चर होतं. आम्ही ओसीएमचं लेक्चर करून आले आता. नाही गाईज, असं काही नाही गाईज. आम्ही लेक्चर पण आता चाललोय. आम्ही लेक्चर अटेंड करायला आणि मॅडमचं थोडं पाहायला. मॅडम पहिलेच मॅडम म्हणते माझ्याकडे बघा, माझ्याकडे आले.
गाईज आम्ही आज 4च जण आले. गाईज ही मुलगी बघा, गाईज ही मुलगी खूप पागल आहे. हिच्या मम्मीला सांगू, काकू काकू ही लेक्चर अटेंड करत नाहीये. काकू 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 लेक्चर अटेंड करत नाही मुलगी. लेक्चर करायला आलो आहेत आम्ही. गाईज लेक्चर. आमची फ्रेंड रुसली आहे, रुसूबाई रुसली आहे. गाईचा फुगा फोडायचा आहे. गाईज काय झालं? गाईज आमची फ्रेंड आहे ही. अय जयश्री काय झालं? अरे रुसू नको बाई अशी. गाईज रुसली आहे. गाईज ही रुसली आहे. गाईचा फुग्गा फोडा. त्या फुग्गा कसं काय फोडून सांगा मला. गाईज हालत खराब झालाय सगळ्यांच्या, कारण की लेक्चर अटेंड करून पागल झाले आम्ही. गाईज बघा आम्ही इथं कॅन्टीन नूतन कॅफेमध्ये येऊन बसलोय आता, पण पैसे नाही आहे. गाईज खरंच खूप हालत खराब झाली. या पागल मुलीमुळे चहा प्यावा लागते, कारण की तिच्यामुळे मी चहा मागवली आणि ती चहा ती म्हटली की मला पैसे नाही, मग तिच्यामुळेच आता मला प्यावी लागते. एवढ्या गरमीची चहा कोण पितं, तर मी ह्या मुलीचा चेहरा बघा नको. काहीच ती मुलगी खूप रुसली आहे. काही करू नाही शकाल आपण. चहा प्यावा लागेल आता काही.